नमस्कार विद्यार्थी मित्र हो, श्रद्धा अचिव्हर्स अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मी उमेश सहर्ष स्वागत करतोय। आपण या लेक्चर सिरीजमध्ये दर आठवड्याला श्रद्धा इन्स्टिट्यूटमध्ये होणारी जी टेस्ट आहे त्या टेस्टमधल्या भारतीय राज्यघटना या विषयातल्या महत्त्वाच्या प्रश्नांची चर्चा करत असतो। त्या प्रश्नांनी तो विषय आणि त्या विषयातले टॉपिक अधिकाधिक समृद्ध करण्याचा आपला प्रयत्न असतो, ज्याचा तुम्हाला निश्चितपणे लाभ होणार आहे। अभ्यासामध्ये तुमची गती वाढणार आहे आणि परीक्षाभिमुख प्रश्न कसे असतात आणि त्या प्रश्नांची त्या पर्यायातून उत्तरापर्यंत कशा पद्धतीने पोहोचायचं असतं याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये नेहमीच डिस्कस करत असतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण असेच भारतीय राज्यघटनेतील काही 25 महत्त्वाचे प्रश्न डिस्कस करणार आहोत। पहिला प्रश्न आहे आपल्या समोर, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संदर्भात सामूहिक जबाबदारी ही संकल्पना कोणत्या अनुच्छेदात नमूद आहे? अलीकडे जर आपण आयोगाच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर त्या प्रश्नपत्रिकांमध्ये कलमांवर प्रश्न हमखास विचारला जातो। त्यामुळे आपण अभ्यास करत असताना कन्सेप्ट तर महत्त्वाचे आहेतच, पण त्यासोबत कलम, परिशिष्ट, घटना दुरुस्त्या हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। तर पहिल्या प्रश्नामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संदर्भात सामूहिक जबाबदारी ही संकल्पना कोणत्या कलमामध्ये आहे असा प्रश्न विचारलाय। आता या प्रश्नामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळ असं म्हटलंय। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संदर्भात म्हणजे पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ यांच्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये दोन महत्त्वाची कलम आहेत। त्यातलं पहिलं कलम आहे कलम 74 आणि दुसरं कलम आहे कलम 75। कलम 74चं शीर्षक काय आहे तर राष्ट्रपतीला सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधान व मंत्रिमंडळ असेल, आणि कलम 75चं शीर्षक काय आहे मंत्र्यांबद्दलच्या इतर तरतुदी। त्यामुळे कलम 74 याच्यामध्ये जो कीवर्ड आहे तो आहे सल्ला, आणि बाकीच्या सर्व तरतुदी या कलम 75 मध्ये केलेल्या आहेत हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल। आणि इथं देताना पर्याय सुद्धा तुम्हाला दिसतील कलम 75च्याच दिलेल्या आहेत। ठीक आहे, आता या कलम 75 मध्ये काही उपकलम आहेत। यामध्ये कलम 75(1), कलम 75(2), कलम 75(3), कलम 75(4), कलम 75(5) आणि कलम 75(6) अशा पद्धतीची उपकलम आहेत। कलम 75(1) मध्ये नियुक्तीची तरतूद आहे, म्हणजे पंतप्रधान आणि मंत्र्यांची नियुक्ती कशी केली जाते। कलम 75(2) मध्ये पंतप्रधान आणि मंत्री हे राष्ट्रपतीच्या मर्जीवर अवलंबून आहेत, म्हणजे वैयक्तिक जबाबदारीची तरतूद ही कलम 75(2) मध्ये केलेली आहे। कलम 75(3) मध्ये सामूहिक जबाबदारीची तरतूद आहे, म्हणजे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हे सामुदायिकपणे लोकसभेला जबाबदार असेल, हे दिलंय कलम 75(3) मध्ये। कलम 75(4) मध्ये तरतूद आहे शपथ, पंतप्रधान आणि मंत्री दोन प्रकारची शपथ घेतात, त्या शपथीची तरतूद आहे कलम 75(4) मध्ये। कलम 75(5) मध्ये तरतूद आहे जर एखादा व्यक्ती पंतप्रधान किंवा मंत्री जर बनला असेल आणि 6 महिन्यात म्हणजे ते पद घेतल्यानंतर 6 महिन्यापर्यंत तो संसदेच्या कुठल्याही सभागृहाचा सदस्य नसेल तर त्याचं सदस्यत्व म्हणजेच पंतप्रधान पद किंवा मंत्री पद हे रिक्त होईल, ही तरतूद आहे कलम 75(5) मध्ये। आणि त्यानंतर आहे कलम 75(6) जिथं तरतूद आहे वेतनाची। आता प्रश्नामध्ये विचारलेला आहे सामूहिक जबाबदारी, तर सामूहिक जबाबदारीचं कलम आहे कलम 75(3). त्यामुळे या पहिल्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 कलम 75(3). ठीक आहे, पण उरलेली कलम काय आहेत हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे। कलम 75(1) मध्ये नियुक्ती आहे, कलम 75(2) मध्ये पंतप्रधान आणि उर्वरित जे मंत्री आहेत ते राष्ट्रपतींच्या मर्जीवर अवलंबून असतील, याला आपण वैयक्तिक जबाबदारी असं म्हणतो, आणि कलम 75(4) मध्ये शपथ ही तरतूद दिलेली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यास करत असताना एक प्रश्न, त्या प्रश्नाचं एक अचूक उत्तर आणि उरलेले जे पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायांचा सहसंबंध काय आहे हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवावं लागणार आहे, हे लक्षात घ्या। कारण आयोगाने प्रश्न विचारताना कलम 74, कलम 75, कलम 78 याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे। ठीक आहे, आता येऊयात दुसऱ्या प्रश्नाकडे। अध्यादेश मागे घेताना खालीलपैकी कोणती कृती होते? प्रश्न विचारलेला आहे अध्यादेश। आता या अध्यादेशाच्या संदर्भामध्ये आतापर्यंत आलेले प्रश्न काय आहेत? पहिला प्रश्न विचारला जातो अध्यादेश म्हणजे काय, तर अध्यादेश म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाचा कायदा की जो आदेश राष्ट्रपती देतात। त्यासाठी कलम आहे कलम 123, ज्याला आपण वटहुकूम म्हणूनही ओळखतो। अध्यादेश कधी काढला जातो? अध्यादेश संसदीय अधिवेशनाच्या विराम काळात काढला जातो। अध्यादेशाला काय संबोधलं जातं? अध्यादेशाला तात्पुरता कायदा संबोधला जातो। अध्यादेश
महत्तम किती कालावधीसाठी असतो तर अध्यादेश 6 महिने 6 आठवडे इतक्या कालावधीचा असतो. एकदा जर अधिवेशन चालू झालं तर अधिवेशनाच्या पहिल्या 42 दिवसांमध्ये किंवा 6 आठवड्यांमध्ये त्या अध्यादेशाचं रूपांतर कायद्यामध्ये करणं ही संसदेची जबाबदारी असते. जर संसदेनं त्या कालखंडामध्ये कुठलाही निर्णय घेतला नाही तर अध्यादेश रद्द झाला असं मानलं जातं. आता या अध्यादेशाबद्दल काय विचारलंय तर अध्यादेश मागे घेताना कोणती कृती घडते. पहिलं, निर्णय राष्ट्रपती घेतात पण कॅबिनेटच्या सल्ल्याने. नंबर 2, निर्णय पंतप्रधान घेतात पण राष्ट्रपतींच्या सल्ल्याने. निर्णय राष्ट्रपती घेतात पण पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने. निर्णय राष्ट्रपती व पंतप्रधान मिळून घेतात पण संसदेच्या सल्ल्याने. ठीक आहे. आता अध्यादेशाच्या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींचा आहे. त्यामुळे इथं दुसऱ्या पर्यायामध्ये म्हटलंय पंतप्रधान घेतात, त्यामुळे तो पर्याय चुकला. चौथा पर्याय दिलाय राष्ट्रपती व पंतप्रधान मिळून, असाही निर्णय होत नाही. ठीक आहे. अध्यादेश लागू करणे किंवा अध्यादेश मागे घेणे हा सर्वस्वी अधिकार राष्ट्रपतींचा आहे. आता 2 पर्याय आहेत, 1 आणि 3. पहिल्या पर्यायामध्ये काय म्हटलंय, निर्णय राष्ट्रपती घेतात पण कॅबिनेटच्या सल्ल्याने आणि निर्णय राष्ट्रपती घेतात पण पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने. आता अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मी आवर्जून एक मुद्दा सांगेन की भारतीय राज्यघटनेमध्ये काही शब्दांना महत्व आहे, त्यांचे वेगळे वेगळे अर्थ आहेत. म्हणजे राष्ट्रपती निर्णय घेतील, कोणाच्या सल्ल्याने घेतील, ते कॅबिनेटच्या सल्ल्याने घेतील का ते पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने घेतील, हे सुद्धा तपासणं खूप गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. उदाहरणार्थ राष्ट्रीय आणीबाणी जर जाहीर करायची असेल राष्ट्रपतींना तर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करत असताना राष्ट्रपती हे कॅबिनेटचा सल्ला घेतात. कलम 72 क्षमादान, राष्ट्रपती क्षमादानाचा अधिकार वापरत असताना कॅबिनेटच्या सल्ल्याने वापरतात. पण अध्यादेश किंवा अन्य जे निर्णय आहेत त्या निर्णयामध्ये राष्ट्रपती कॅबिनेटचा सल्ला घेत नाहीत, तर ते कोणाचा सल्ला घेतात, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचा सल्ला घेतात, असं वाक्य दिलेलं आहे. त्यामुळे इथं कॅबिनेटचा सल्ला योग्य मानता येणार नाही. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बऱ्याचदा कसं होतं, वाचताना आपण कॅबिनेट म्हणजेच मंत्रिमंडळ असं वाचतो आणि पहिला पर्याय निवडतो, पण तो चुकीचा का आहे, कारण भारतीय राज्यघटनेमध्ये असं म्हटलंय की पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राष्ट्रपती अध्यादेश लागू करतील किंवा तो अध्यादेश मागे घेतील. तिसऱ्या प्रश्नाकडे येऊयात. तिसरा प्रश्न पुन्हा कलमांवरती आहे. कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी चा स्टडी करायचा असेल तर महत्वाची कलम उपकलम तुम्हाला पाठच पाहिजेत. पहा, पहिला पर्याय कलम 75(2) नुसार राष्ट्रपतींच्या मर्जीवर मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ अवलंबून आहे. प्रश्नाला सुरुवात करण्याआधीच क्लिअर सांगतो, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांचं कलम आहे कलम 74 आणि कलम 75. ठीक आहे. आणि मुख्यमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ याच्यासाठी कलम आहे कलम 163 164. आता ही बेसिक माहिती असल्याशिवाय प्रश्नाकडे जाता येणार नाही. कलम 75(2) नुसार राष्ट्रपतींच्या मर्जीवर मुख्यमंत्री व त्याचे मंत्रिमंडळ अवलंबून आहे. कलम नंतर बघा, आधी बघा काय म्हटलंय, राष्ट्रपतींच्या मर्जीवर मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ. राष्ट्रपतींचा संबंध मुख्यमंत्र्यांशी आहे का, नाही, तो पंतप्रधानांशी आहे. त्यामुळे पहिलं विधान चुकलं. नंबर 2, 164(3) नुसार राज्याचे मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार असतात. इथं म्हटलंय मुख्यमंत्री आणि पुढे विधानामध्ये लोकसभा असं म्हटलंय. मुख्यमंत्री आणि लोकसभेचा काहीच संबंध नाही. दुसराही प्रश्न चुकला. नंबर 3, 164(4) नुसार मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ यांना शपथ राष्ट्रपती देतात असं म्हटलेलं आहे. मुळात मुख्यमंत्र्यांचा आणि राष्ट्रपतींचा काही संबंध नाही. त्यामुळं तिसरा सुद्धा पर्याय गेला. चौथा पर्याय कलम 163(2) नुसार मंत्र्यांना दिलेल्या सल्ल्याची चौकशी कोणत्याही न्यायालयात करता येत नाही. ठीक आहे. आता इथं म्हटलेलं आहे कलम 163(2). मुळात याचं जे कलम आहे ते आहे कलम 163(3). त्यामुळे हे सुद्धा विधान चुकलेलं आहे. म्हणजे 1, 2, 3, 4 चारही विधानं चुकलेली असल्यामुळे याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. त्यामुळे बऱ्याचदा प्रश्न विचारताना सहसंबंध कोणाशी जोडलेला आहे हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थित तपासावं लागणार आहे, हे लक्षात घ्या. पुढच्या प्रश्नाकडे येतोय. योग्य विधान शोधा. पहिलं, गुणात्मक नकार अधिकाराचा पहिला वापर राष्ट्रपती ज्ञानी झैलसिंग यांनी केला. नंबर 2, निलंबनात्मक नकार अधिकाराचा पहिला वापर पंडित नेहरू यांनी केला. नंबर 3, फक्त खाजगी सदस्यांचे विधेयक असेल तरच शुद्ध नकार अधिकार वापरता येतो. आणि नंबर 4, कलम 200च्या तरतुदीमध्ये राष्ट्रपती व राज्यपाल यांचा संबंध येतो. आता गुणात्मक नकार अधिकार, निलंबनात्मक
मुळात नकार अधिकाराचे 4 प्रकार आहेत. नकार अधिकाराचा पहिला प्रकार आहे त्याला आपण शुद्ध किंवा पूर्ण नकाराधिकार असं म्हणतो. दुसरा प्रकार आहे तो आहे निलंबनात्मक नकाराधिकार. तिसरा अधिकार आहे गुणात्मक नकाराधिकार आणि चौथा आहे पॉकेट वेटो. अशा 4 प्रकारचे नकाराधिकार असतात. यातला एक नकाराधिकार हा भारतीय राष्ट्रपतींना नाही. तो कोणता आहे? गुणात्मक नकाराधिकार. हा मुळातच भारतीय राष्ट्रपतींना नाही. मग पाहू शकता पहिला पर्याय, गुणात्मक नकाराधिकाराचा पहिला वापर राष्ट्रपती ज्ञानी झैलसिंग यांनी केलं असं म्हटलेलं आहे. मुळात हा नकार अधिकारच आपल्या राष्ट्रपतींना नाही. पहिला पर्याय निघून गेला. निलंबनात्मक नकाराधिकाराचा पहिला वापर पंडित नेहरू यांनी केला असं म्हटलंय. आता हा जो नकार अधिकार आहे हा कोणाला आहे? राष्ट्रपतींना आहे. आणि पर्यायामध्ये देताना काय दिलंय? पंडित नेहरू. पंडित नेहरू हे राष्ट्रपती होते की पंतप्रधान होते? तर ते देशाचे पहिले पंतप्रधान होते. त्यामुळं हाही पर्याय गेला. फक्त खाजगी सदस्यांचे विधेयक असेल तरच शुद्ध नकाराधिकार वापरता येतो. खरं तर शुद्ध नकाराधिकार 2 कारणांसाठी वापरता येतो. पहिलं कारण, जर विधेयक खाजगी सदस्यांनी मांडलेलं असेल तर. आता खाजगी सदस्य म्हणजे कोण? खाजगी सदस्य म्हणजे मंत्री नसलेले सदस्य. ठीक आहे, संसदेमध्ये जे मंत्री नाहीत अशा सदस्यांना खाजगी सदस्य असं म्हणतात. आणि जर एखाद्या खाजगी सदस्याने अशा पद्धतीचं विधेयक मांडलेलं असेल तर राष्ट्रपती त्याला नकार देऊ शकतात. त्याला शुद्ध नकाराधिकार असं म्हटलं जातं. आणि दुसरं जे कारण आहे ते खूप महत्वाचं आहे. दुसरं कारण असं आहे की जर पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाने लोकसभेचा पाठिंबा गमावलेला असेल तर अशा काळामध्ये, अशा स्थितीमध्ये एखादं विधेयक राष्ट्रपतींकडे गेलं असेल तर राष्ट्रपती त्या विधेयकासाठी सुद्धा शुद्ध नकाराधिकार वापरू शकतात. म्हणजे शुद्ध नकाराधिकार वापरण्यासाठी 2 कारणं आहेत हे लक्षात घ्या. इथं काय म्हटलंय? इथं म्हटलंय फक्त खाजगी सदस्यांचं विधेयक. या पूर्ण वाक्यामध्ये कुठला शब्द जर चुकीचा असेल तर तो आहे फक्त. फक्त खाजगी सदस्यांचं विधेयक असेल तरच शुद्ध नकाराधिकार वापरता येईल का? नाही, कारण याचा वापर 2 कारणांसाठी केला जातो. त्यामुळे तिसरंही विधान चुकलेलं आहे. चौथ्या विधानाकडे येऊयात. कलम 200च्या तरतुदीमध्ये राष्ट्रपती व राज्यपाल यांचा संबंध येतो का? तर येतो. कलम 200 काय आहे? कलम 200, जेव्हा राज्याचं एखादं विधेयक राज्यपालांकडे सहीसाठी जातं त्यावेळेला राज्यपालांना जे अधिकार आहेत त्यामधला पहिला अधिकार, राज्यपाल ते विधेयक मंजूर करतील. दुसरा अधिकार, राज्यपाल पॉकेट वेटो वापरतील. तिसरा अधिकार, राज्यपाल पुनर्विचारासाठी ते विधेयक पाठवतील. पण राज्यपालांना आणखीन एक अधिकार येतो, तो आहे ते विधेयक राष्ट्रपतींच्या परवानगीसाठी पाठवणं. आणि त्याचं जे कलम आहे ते आहे कलम 200. त्यामुळे यातला योग्य पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक 4. 5वं, अध्यादेश न्यायप्रविष्ट आहे ही तरतूद कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आली? आता अध्यादेशाबद्दल मगाच्या एका प्रश्नामध्ये आपण बोललोच. अध्यादेश वटहुकूम कलम 123 म्हणजे घटनेमध्ये अध्यादेशाची तरतूद आहे का? आहे. घटनेमध्ये अध्यादेश न्यायप्रविष्ट होतं का? तर होतं. पण यासाठीच्या 2 घटना दुरुस्त्या झाल्या. पहिली घटना दुरुस्ती झाली 38वी घटना दुरुस्ती 1975. यावेळेला पंतप्रधान होत्या इंदिराजी गांधी. ठीक आहे, तर यांनी काय केलं? अध्यादेश गैर न्यायप्रविष्ट बनवलं. गैर न्यायप्रविष्ट म्हणजे काय? म्हणजे अध्यादेश लागू झाल्यानंतर त्या संदर्भात आपण न्यायालयात जाऊ शकत नाही आणि न्यायालय त्याबद्दल निर्णय देऊ शकत नाही, कारण न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राबाहेरचा तो मुद्दा असेल त्यालाच म्हटलं गेलं गैर न्याय प्रविष्ट. ठीक आहे. पण दुसरी जी घटना दुरुस्ती आहे ज्याला आपण 44वी घटना दुरुस्ती म्हणतो, जी घटना दुरुस्ती झाली 1978 मध्ये आणि त्यावेळेला देशाचे पंतप्रधान होते मोरारजी देसाई. यांच्या कार्यकाळामध्ये झालेली 44वी घटना दुरुस्ती, या घटना दुरुस्तीने अध्यादेशाची स्थिती पूर्ववत करण्यात आली, म्हणजे ती न्यायप्रविष्ट बनवण्यात आली. ठीक आहे. आता इथं प्रश्न काय विचारलाय? अध्यादेश न्यायप्रविष्ट आहे ही तरतूद कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आली? पहिला 38वी चूक, दुसरं 42व चूक, तिसरं 52व चूक. यापैकी नाही हेच उत्तर आहे, कारण अपेक्षित उत्तर काय आहे? 44वी घटना दुरुस्ती. 38वी घटना दुरुस्ती काय आहे याचा संदर्भ मी तुम्हाला सांगितला. त्यानंतर 42वी घटना दुरुस्ती. इतके बदल आहेत या घटना दुरुस्तीने की या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं. त्यानंतर 52वी घटना दुरुस्ती जी 1985 मध्ये झाली, ही पक्षांतर बंदी अंतर्गत अपात्रता यासाठी झालेली घटना दुरुस्ती आहे. त्यामुळे या 3ही घटना दुरुस्त्या परीक्षेसाठी महत्वाच्या आहेत हे लक्षात घ्या.
ठीक आहे, परीक्षेला 38वी घटना दुरुस्ती विचारली जाऊ शकते, 42वी विचारलेली आहे, विचारलेली जाऊ शकते, 52वी सुद्धा बऱ्याचदा विचारलेली आहे. त्यामुळे या घटना दुरुस्त्या महत्वाच्या आहेत, त्याचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करायला पाहिजे. पुढे, खनिज उत्पादनातून मिळणारी रॉयल्टी आदिवासी जिल्हा परिषदांना देणे हा अधिकार राज्यपालांचा आहे. ही तरतूद खालीलपैकी कोणत्या राज्यांना लागू नाही असं म्हटलंय. खनिज उत्पादनातून मिळणारी रॉयल्टी आदिवासी जिल्हा परिषदांना देणे हा अधिकार कोणत्या राज्यांच्या राज्यपालांना लागू आहे? तर हा अधिकार आहे एक मिझोराम. मिझोरामच्या राज्यपालांना हे लागू आहे. नंबर 2 मेघालय, नंबर 3 आसाम, नंबर 4 त्रिपुरा. मिझोराम, मेघालय, आसाम आणि त्रिपुरा या राज्यांच्या राज्यपालांना हा अधिकार आहे की तिथले राज्यपाल हे खनिज उत्पादनातून मिळणारी जी रॉयल्टी आहे ते आदिवासी जिल्हा परिषदांना देऊ शकतात. पर्यायामध्ये काय विचारले, प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? कोणाला ते लागू नाही, कोणाला लागू आहे हे मी तुम्हाला सांगितलंय. पहिला पर्याय मेघालय, मेघालय आहे, यस. नंबर 2 मिझोराम, त्यानंतर मणिपूर, मणिपूर या यादीत नाही, त्यामुळे आपलं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3. पुढे त्रिपुरा दिलेलं आहे, त्रिपुरा या यादीत आहे. ओके, त्यामुळे या प्रश्नाचा योग्य पर्याय काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3. हा सुद्धा प्रश्न येणाऱ्या परीक्षांना येऊ शकतो, त्यामुळे अशा पद्धतीच्या प्रश्नांची तयारी तुम्ही चांगल्या पद्धतीने केली पाहिजे. कलम 371 यामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याची तरतूद आहे? तर कलम 371 हे खूप महत्वाचं आहे. कलम 370 मध्ये आपण जम्मू काश्मीर या राज्याला स्वायत्त राज्याचा दर्जा दिलेला होता, ठीक आहे, जो की आता नष्ट झाला. पण त्याच्या पुढचं जे कलम आहे कलम 371, या कलम 371 मध्ये राज्यपाल म्हणजे काही राज्यांना विशेष राज्यांची तरतूद दिली जाऊ शकते, राज्यपालांना विवेकाधिकार या संदर्भात मिळतो. त्यामुळे कलम 371 वर स्पर्धा परीक्षेत वेगवेगळ्या परीक्षांमध्ये वारंवार प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, जी राज्य मागास आहेत, ज्या राज्यांमध्ये आदिवासी प्रवर्ग जास्त आहे, ज्या राज्यातला भाग अधिकाधिक डोंगराळ आहे, ज्या राज्यामधला एखादा प्रादेशिक किंवा प्रशासकीय विभाग मागास आहे, तर अशा भागातल्या विकासासाठी राज्यपालांना निर्णय घेता येतात. आणि त्यामुळे अशा राज्यांची यादी ही कलम 371 मध्ये टाकलेली आहे आणि तोच प्रश्न इथं विचारलेला आहे. पहा, कलम 371 मध्ये पहिलं राज्य आहे महाराष्ट्र. विदर्भ आणि मराठवाडा ही जी आपली प्रादेशिक विभाग आहेत, या प्रादेशिक विभागांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यपालांना निर्णय घेता येतात. त्यानंतर आहे गुजरात. त्यानंतर कलम 371A, कलम 371B, कलम 371C, कलम 371D, कलम 371E, कलम 371F, G, H, I आणि J. पहा, कुठली कुठली राज्य यामध्ये येतात? यामध्ये येतात नागालँड, त्यानंतर येतं आसाम, मणिपूर, त्यानंतर आंध्र प्रदेश, त्यानंतर आंध्र प्रदेश केंद्रीय विद्यापीठासाठी, त्यानंतर सिक्कीम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, गोवा आणि कर्नाटक. विद्यार्थी मित्र हो, ही यादी लक्षात ठेवा, यावर वारंवार प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. 371A नागालँड, 371B आसाम, 371C मणिपूर, 371D आंध्र, 371E आंध्र प्रदेश कशासाठी? केंद्रीय विद्यापीठासाठी, 371F सिक्कीम, 371G मिझोराम, 371H अरुणाचल प्रदेश, I गोवा आणि J कर्नाटक. प्रश्न आता काय विचारलेला होता? 371H मध्ये कुठल्या राज्याचा कोणत्या राज्याचा समावेश आहे? समावेश आहे अरुणाचल प्रदेश. आता हा एक प्रश्न झाला, पण अशाच पद्धतीचे उर्वरित प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकतात. महाराष्ट्र आणि गुजरात यांचा समावेश आहे कलम 371 मध्ये. ही दोन राज्य उपकलमांमध्ये नाहीत. उपकलमांमध्ये असलेली राज्यांची यादी तुमच्या समोर आहे. ठीक आहे, तर ही यादी तुम्ही व्यवस्थित पाठ करा. यावरती प्रश्न विचारलेच जातात,
हे लक्षात घ्या. आता प्रश्न विचारलेला आहे 371H, तर त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. 371H पर्याय क्रमांक 1 अरुणाचल प्रदेश. उर्वरित जी राज्य आहेत ती राज्य कोणत्या उपकलमात येतात हे मगाशीच आपण पाहिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रपतीच्या निवडणुकीबाबत अयोग्य विधान शोधा. पहिलं, लोकसभेचे निर्वाचित सदस्यांना मतदानाचा अधिकार नसतो. राज्यसभेच्या निर्वाचित सदस्यांना मतदानाचा अधिकार असतो. संसदेच्या निर्वाचित सदस्यांना मतदानाचा अधिकार असतो आणि विधान परिषदेच्या निर्वाचित सदस्यांना मतदानाचा अधिकार नसतो. आता राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार कोणाला आहे हे पहा. नंबर 1 संसद. संसद म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभा. निर्वाचित सदस्यांना मतदानाचा अधिकार आहे. नंबर 2 राज्य विधानसभा. राज्याच्या विधानसभेतील निर्वाचित सदस्यांना मतदानाचा अधिकार आहे. आणि नंबर 3 BJP म्हणजे दिल्ली, जम्मू काश्मीर आणि पुदुच्चेरी या 3 ठिकाणी विधानसभा आहेत. 3 केंद्रशासित प्रदेश आहेत जिथे विधानसभा आहेत. या विधानसभांमधील निर्वाचित सदस्यांना मतदानाचा अधिकार आहे. उर्वरित कोणालाही मतदानाचा अधिकार नाही. कोणाला? नामनिर्देशित सदस्यांना मतदानाचा अधिकार नाही. आणि विधान परिषदेचे निर्वाचित आणि नामनिर्देशित दोघांना सुद्धा मतदानाचा अधिकार नाही, हे लक्षात घ्या. आता इथं काय विचारलंय? राष्ट्रपतीच्या निवडणुकीबाबत अयोग्य विधान कोणते हे शोधायचंय. पहिलं, लोकसभेचे निर्वाचित सदस्यांना मतदानाचा अधिकार नसतो. संसद म्हणजे लोकसभा, निर्वाचित सदस्यांना असतो, इथं म्हणलंय नसतो, त्यामुळं पहिलंच चुकलेलं आहे. राज्यसभेचे निर्वाचित सदस्यांना मतदानाचा अधिकार असतो. राज्यसभा म्हणजे संसद, अगदी बरोबर. संसदेच्या निर्वाचित सदस्यांना मतदानाचा अधिकार असतो, अगदी बरोबर. विधान परिषदेचे निर्वाचित सदस्यांना मतदानाचा अधिकार नसतो, हे सुद्धा बरोबर आहे, कारण इथं म्हटलंय विधान परिषद. आता या प्रश्नामध्ये आपल्याला शोधायचं काय आहे? शोधायचं आहे पहिलं अयोग्य कोणतं. पहिला अयोग्य असल्यामुळं आपला योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1. कारण काय शोधायला सांगितलंय? अयोग्य कोणतं हे शोधायला सांगितलेलं आहे. आता हा जो प्रश्न आहे हा प्रश्न कशावर आहे? तर हा प्रश्न आहे संकल्पनेवर. म्हणजे राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोणाचा सहभाग आहे आणि कोणाचा सहभाग नाही, असे दोनही प्रश्न विचारले जाऊ शकतात, हे लक्षात घ्या. त्यामुळे आता प्रश्न राष्ट्रपतीवर आलाय, तर तुम्हाला तयारी करताना राष्ट्रपती सोबत उपराष्ट्रपती यांचीही तयारी करायची आहे. कारण राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीतलं निर्वाचक गण यामध्ये कोणाचा समावेश असतो आणि कोणाचा समावेश नसतो याबद्दल वारंवार प्रश्न विचारले जातात, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी योग्य विधान शोधा. पहिलं, महान्यायवादीची तरतूद कलम 76 मध्ये आहे. महाधिवक्त्याची तरतूद कलम 165 मध्ये. पुन्हा हा प्रश्न कलमांवर आधारित आहे, ठीक आहे. आता महान्यायवादी यांच्यासाठी कलम आहे कलम 76 आणि महाधिवक्ता यांच्यासाठी कलम आहे कलम 165. मी मागच्या एका टेस्ट सिरीज मध्ये सुद्धा तुम्हाला हे सांगितलं होतं. कलम 74, कलम 75 पंतप्रधान व मंत्रिमंडळ, त्याला लागून आहे कलम 76 महान्यायवादी. सेम इकडे कलम 163, 164 मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ, कलम 165 महाधिवक्ता. त्यामुळे हे दोनही कलम योग्यच आहेत, ठीक आहे. महान्यायवादीची तरतूद कलम 76 अगदी बरोबर. महाधिवक्त्याची तरतूद कलम 165 मध्ये नाही असं म्हटलंय, हे चुकीचं. म्हणजे योग्य विधान कुठलं? फक्त पहिलंच विधान सत्य आहे, पहिला पर्याय योग्य आहे. म्हणजे बऱ्याचदा काय होतं, तुम्हाला 76 आणि 165 दोन्ही पाठ आहेत, पण आहे नाही यामध्ये गोंधळ उडतो आणि बऱ्याचदा फक्त 76 आणि 165 बघून तुम्ही दोन्ही बरोबर करू शकता. म्हणजे आपली माहिती चांगली आहे, आपला अभ्यास चांगला आहे, आपलं पाठांतर चांगलं आहे, आपलं आकलन चांगलं आहे, पण परीक्षेच्या दिवशी प्रश्नाचं आकलन जर तुम्हाला व्यवस्थित करता आलं नाही तर मग सगळं शून्य आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे अभ्यासाची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस समजावून घ्या. तुम्ही लायब्ररीमध्ये किती वेळ वाचता याला महत्व नाहीये. तुम्ही जे वाचलेलं आहात त्या वाचनाचा उपयोग करून तुमचा सराव तेवढ्या ताकदीचा होतो का? सराव करत असताना प्रश्नाचं वाचन तुमचं तंतोतंत होतं का? त्या प्रश्नाचं आकलन तुमचं तंतोतंत होतं का? हे खूप महत्वाचं आहे. अन्यथा काय होणार आहे? अन्यथा तुमचा अभ्यास असून सुद्धा जर प्रश्न व्यवस्थित वाचता आला नाही तर तुमचं चुकणार आहे. आणि याचं उत्तम उदाहरण आहे हा प्रश्न. पुढे खालील विधाने विचारात घ्या.
पहिलं, राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग आहे. परत संकल्पनेवर प्रश्न आहे. राज्यपालास कार्यकाळाची सुरक्षितता नसते. राज्यपालास केव्हाही राष्ट्रपती पदावरून हटवू शकतो. राज्यपालास राष्ट्रपती कोणत्या कारणास्तव पदावरून हटवू शकतो याबाबत राज्यघटनेत कोणताही उल्लेख नाही. या बाबतीत राज्यघटनेत कोणताच उल्लेख नाही असं म्हटलंय प्रश्नामध्ये. पहिला पर्याय, राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग आहे का? आहे. कारण राज्य विधिमंडळ म्हणजे कोण? राज्य विधिमंडळ म्हणजे राज्यपाल, म्हणजे राज्यात अस्तित्वात असलेली विधानसभा, आणि राज्यात अस्तित्वात असेल तर विधान परिषद. भारतामध्ये 6 राज्य सोडली तर उर्वरित राज्यांमध्ये फक्त विधानसभा आहे. पण राज्य विधिमंडळ या संकल्पनेमध्ये राज्यपाल आणि विधानसभा येतच, म्हणजे राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग आहे, हे विधान बरोबर आहे. नंबर 2, राज्यपालास कार्यकाळाची सुरक्षितता नसते असं म्हटलंय. का म्हटलंय? कारण राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपती करतात आणि राज्यपाल हा राष्ट्रपतीच्या मर्जीवर अवलंबून आहे. सामान्यतः 5 वर्ष त्याचा कालावधी आहे, पण राष्ट्रपती त्याला कधीही पदावरून दूर करू शकतात. त्यामुळे राज्यपालास कार्यकाळाची सुरक्षितता नसते, हे बरोबर. पुढे, राज्यपालास केव्हाही राष्ट्रपती पदावरून हटवू शकतात. अगदी बरोबर आहे. आणि नंबर 4, राज्यपालास राष्ट्रपती कोणत्या कारणास्तव पदावरून हटवू शकतो याबाबत राज्यघटनेत कोणताही उल्लेख नाही, हे सुद्धा बरोबर आहे. कारण कारणाची तरतूद घटनेत दिलेलीच नाही. राष्ट्रपती कोणत्याही कारणाने राज्यपालांना पदावरून दूर करू शकतात, पण हा निर्णय घेताना राष्ट्रपती पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचा सल्ला घेतील. म्हणजे राज्यपालाची नेमणूक करताना, राज्यपालाला पदावरून दूर करताना राष्ट्रपती पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने कृती करतील, अशी मात्र तरतूद आहे. 1, 2, 3, 4 चारही विधान योग्य आहेत. हा पर्याय आपल्याला निवडावा लागेल आणि तो पर्याय आहे 4 गेला, 3 गेला, 2 गेला. पर्याय क्रमांक 1, वरील सर्व विधाने बरोबर आहेत. तुम्हाला लक्षात आलं असेल काही प्रश्न हे पाठांतरावर आधारित आहेत, तसे काही प्रश्न हे कन्सेप्ट वर आधारित आहेत. पहा, कलम 157 कशाशी संबंधित आहे? मुळात कलम 157 हे राज्यपालांशी संबंधित आहे आणि राज्यपालांची कलम चालू होतात कलम 152, कलम 153, कलम 154, कलम 155, 156, 157, 158 आणि कलम 159. त्यातल्या पहिल्या कलमामध्ये म्हणजे कलम 152 मध्ये राज्यपालांचा उल्लेख नाही, तर इथं राज्याची व्याख्या दिलेली आहे. राज्याची व्याख्या कलम 153 मध्ये आहे राज्याचे राज्यपाल. त्यानंतर 154 मध्ये राज्याचे कार्यकारी अधिकार हे राज्यपालाच्या ठिकाणी असतील अशी तरतूद आहे कलम 154 मध्ये. कलम 155 मध्ये आहे नेमणूक. राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपती करतील पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने, कलम 155. कलम 156 मध्ये आहे कालावधी. त्यानंतर कलम 157 मध्ये आहे अर्हता, राज्यपाल या पदाची अर्हता. कलम 158 मध्ये आहे शर्थी, राज्यपाल पदाच्या शर्थी. आणि कलम 159 मध्ये आहे शपथ. ठीक आहे. आता प्रश्न विचारताना तुम्हाला विचारलेला आहे कलम 157. तुम्हाला इतरही प्रश्न विचारू शकतात, त्याचा अभ्यास तुम्ही व्यवस्थित करायला हवा. कलम 157 अर्हता, आणि हा पर्याय आहे पहिला, राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या संदर्भात असा कुठलाच संबंध दिलेला नाही. नंबर 2, राज्यपालांचा कार्यकाळ दिलाय म्हणजे कालावधी दिलाय 156 मध्ये, त्यामुळे हा सुद्धा पर्याय येणार नाही. राज्यपालांच्या पदाच्या शर्ती आहेत 158 मध्ये, त्यामुळे हा सुद्धा पर्याय येणार नाही. राहिला पर्याय चौथा, राज्यपाल पदाची अर्हता, कलम 157, त्यामुळे अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, राज्यपाल पदाची अर्हता. पुढे, राष्ट्रपती राज्यपालांची नेमणूक करताना या वाक्यांशासाठी योग्य विधान शोधा. पंतप्रधान व मंत्रिमंडळाशी विचार विनिमय करतात राष्ट्रपती राज्यपालांची नेमणूक करताना. मगाशीच मी तुम्हाला चर्चा करताना सांगितलं, राष्ट्रपती राज्यपालांची नेमणूक करत असताना पंतप्रधान व मंत्रिमंडळाचा सल्ला घेतात आणि ज्या राज्यामध्ये त्यांची नेमणूक केली जाणार आहे त्या मुख्यमंत्र्याशी सल्लामसलत करतात. पहिलं, पंतप्रधान व मंत्रिमंडळाशी विचार विनिमय करतात. पंतप्रधान, मंत्रिमंडळ व संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्याशी विचार विनिमय करत नाहीत.
पंतप्रधान मंत्रिमंडळ व संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्याशी विचार विनिमय करतात आणि पंतप्रधान मंत्रिमंडळ संबंधित राज्याचे मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ यांच्याशी विचार विनिमय करतात. लक्षात घ्या, या मंत्रिमंडळाची काही आवश्यकता नाही आहे या विधानामध्ये. ओके, पहिलं विधान पंतप्रधान व मंत्रिमंडळाशी विचार विनिमय करतात. त्यानंतर तिसरं विधान, या दोनही विधानात जर सत्यता कुठल्या विधानात अधिक असेल, हे विधान बरोबर आहे का? अंशतः बरोबर आहे, पण पूर्णतः बरोबर असलेलं विधान आहे पर्याय क्रमांक 3, पंतप्रधान मंत्रिमंडळ व संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी विचार विनिमय करून एखाद्या राज्याचे राज्यपाल निवडले जातात. ठीक आहे, आता मुख्यमंत्र्यांना यामध्ये इन्व्हॉल्व करून घेण्याची आवश्यकता का आहे? कारण एखाद्या राज्यामध्ये राज्यपाल आणि मुख्यमंत्री या दोघांमध्ये घटनात्मक संघर्ष निर्माण होऊ नये यासाठी राष्ट्रपती संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्याचा सुद्धा म्हणजे त्याच्याशी विचार विनिमय करून निर्णय घेतात. पुढचा आहे माननीय जगदीप धनखड. हे आतापर्यंतचे कितवे उपराष्ट्रपती आहेत? सध्या चर्चेत असलेलं हे व्यक्तिमत्व. कारण तामिळनाडूमध्ये राज्यपालांनी 10 विधेयकांना स्थगिती दिली किंवा नाकारलं, त्यावेळेला ती केस सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने कलम 142 अंतर्गत न्यायालयीन हस्तक्षेप केला आणि ते 10 विधेयक मंजूर असल्याचं त्यांनी जाहीर केलं. सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली ही भूमिका घटनाबाह्य आहे, गैरकायदेशीर आहे, अशा पद्धतीनं आपल्या देशाचे सन्माननीय उपराष्ट्रपती जगदीप धनखड साहेब यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली. आणि ही नाराजी व्यक्त करत असताना त्यांनी संसद सर्वश्रेष्ठ आहे ही बाजू उचलून धरलीच, पण कलम 142 चा उपयोग सर्वोच्च न्यायालय नकारात्मक पद्धतीने करत आहे हे सुद्धा त्यांनी अधोरेखित केलं. त्यामुळे आता चर्चेत असलेलं व्यक्तिमत्व माननीय जगदीप धनखड हे आतापर्यंतचे कितवे उपराष्ट्रपती आहेत असा एक सामान्य प्रश्न येणाऱ्या काळात येऊ शकतो. तर आतापर्यंतच्या उपराष्ट्रपतींच्या यादीत ते 16वे उपराष्ट्रपती आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढे, ग्रह ज्याच्या भोवती फिरतात असा सूर्य असे पंतप्रधानांचे वर्णन खालीलपैकी कोणी केले? पंतप्रधानांचं वर्णन अनेकांनी केलेलं आहे. 4 पर्यायात पहिलं लॉर्ड मोर्ले. मोर्ले यांचं म्हणणं आहे की पंतप्रधान हा समानातील पहिला आहे, समानातील पहिला. त्यानंतर सर विल्यम हार्कोर्ट याचं म्हणणं आहे की पंतप्रधान हे चंद्र आहेत. कसले चंद्र? गौण ताऱ्यातील चंद्र, असं म्हणणं आहे सर विल्यम हार्कोर्ट. इवोर जेनिंग्स यांचं म्हणणं आहे सूर्य, पंतप्रधान हे सूर्य आहेत, पण कसा सूर्य? ग्रह ज्याच्या भोवती फिरतात असा सूर्य. आणि थॉमस मनरो यांचं म्हणणं काय आहे की पंतप्रधान हा कॅप्टन आहे, शासनरूपी जहाजाचा कॅप्टन म्हणजे पंतप्रधान, असं वर्णन थॉमस मनरो यांनी केलेलं आहे. ठीक आहे, आता प्रश्न विचारताना आपल्याला हे विधान कोणाचं, सूर्य कोणी म्हटलंय? तर इवोर जेनिंग्स यांनी म्हटलंय. पण तुम्हाला उर्वरित पर्याय सुद्धा माहिती पाहिजेत. थॉमस मनरो यांचं काय म्हणणं आहे? तो म्हणतो पंतप्रधान हे कॅप्टन आहेत. सर विल्यम हार्कोर्ट म्हणतायत पंतप्रधान हे चंद्र आहेत. आणि लॉर्ड मोर्ले म्हणतोय की पंतप्रधान हा समानातील पहिला आहे. 1978-1980 या शरद पवार यांच्या कार्यकाळानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेलं व्यक्तिमत्व कोण? कालावधी दिला 1978-80, हे लक्षात घ्या, कारण शरद पवार साहेब 3 वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत 1978 ते 80. 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे पी.के. सावंत. पी.के. सावंत मुख्यमंत्री होते का? होते. कधी होते? 1963 मध्ये. अगदी 8 ते 9 दिवस यांचा कालावधी होता, इतके कमी काळाचे ते मुख्यमंत्री झालेले आहेत पी.के. सावंत. ठीक आहे. त्यानंतर अब्दुल रहमान अंतुले, पर्याय क्रमांक 3. तर शरद पवारांच्या नंतर 1980 ते 1982 या काळामध्ये अब्दुल रहमान अंतुले हे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यानंतर शिवाजी पाटील निलंगेकर आणि बाबासाहेब भोसले. बाबासाहेब भोसले यांची कारकीर्द आहे 1982 ते 83 आणि यांची कारकीर्द आहे 1985-86. आता इथे प्रश्न काय विचारलेला आहे? शरद पवार यांच्या नंतर महाराष्ट्राला मिळालेले मुख्यमंत्री कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे अब्दुल रहमान अंतुले 1980 ते 82. आतापर्यंत एमपीएससीने पंतप्रधानांवर प्रश्न विचारलेला आहे विद्यार्थी मित्र हो, पण या प्रकरणामध्ये जोडून असलेलं मुख्यमंत्री प्रकरण जर प्रश्न पंतप्रधानांवर विचारला जात असेल तर येणाऱ्या काळात मुख्यमंत्र्यांवर सुद्धा प्रश्न विचारला जाणार आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही पूर्ण यादी, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ते विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ही सगळी यादी तुम्ही पाठ करा, त्यांचा कालावधी तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि मागे पुढे क्रम जो आहे तो सुद्धा लक्षात ठेवा, कारण बऱ्याचदा प्रश्न विचारताना क्रमांवर विचारला जातो.
ठीक आहे, त्यामुळे पंतप्रधानांवर अनेकदा प्रश्न आलाय, मुख्यमंत्र्यांवर येणाऱ्या काळामध्ये प्रश्न येऊ शकतो. पुढे, मंत्रिमंडळातील मुख्यमंत्र्यासहित एकूण मंत्र्यांची संख्या विधानसभेच्या 15%. प्रश्न विधानसभेवर विचारलेला आहे. पहिला पर्याय 74. 74-75 कोणाशी संबंधित आहे? 74-75 संबंधित आहे केंद्रीय, 74-75 संबंधित आहे पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळ. ठीक आहे, आणि कलम 163 आणि 164 संबंधित आहे राज्य विधिमंडळ. त्यामुळे हा प्रश्न विचारात घेताना कलम जे आहे ते कलम आपल्याला माहिती असायला पाहिजेत. कलम 74(1), कलम 75(1) हे दोन पर्याय असूच शकत नाहीत, कारण प्रश्न विधानसभा म्हणजे राज्य विधिमंडळाशी संबंधित विचारलेला आहे. पुढे कलम 163(1) आणि 164(1). आता या दोन कलमांकडे जर नजर टाकली तर कलम 163 कशाशी संबंधित आहे? तर राज्यपालाला सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ असेल. आणि कलम 164 कशाशी संबंधित आहे? मंत्र्यांबद्दल अन्य तरतुदी. मग त्यांची नियुक्ती, त्यांची मर्जी म्हणजे ते कोणाच्या मर्जीवर अवलंबून आहेत, त्यांची सामूहिक जबाबदारी काय आहे, वेतन काय, वगैरे वगैरेच्या गोष्टी या कलम 164(1) मध्ये आहेत. आता इथं काय विचारलंय? मंत्रिमंडळातील मुख्यमंत्र्यांसहित एकूण मंत्र्यांची संख्या विधानसभेच्या 15% पेक्षा अधिक व 12 या संख्येपेक्षा कमी असणार नाही, या तरतुदीचा समावेश घटनेच्या कोणत्या कलमामध्ये करण्यात आलाय? कलम 164(1) मध्ये करण्यात आलेला आहे. मुळात पहिले दोन पर्याय येणारच नाहीत. 163 कशाशी संबंधित आहे? सल्ला हा कीवर्ड आहे या कलमाचा. राहिला पर्याय कलम 164(1). ठीक आहे, इथं मात्र पाठ करताना सगळंच पाठ करा. ओके, कलम 164 ची जी उपकलम आहेत ती सुद्धा तुम्ही पाठ करायला हवीत, कारण ही दोन कलम मी पुन्हा एकदा सांगतो, कलम 74-75 आणि कलम 163-164 हे येणाऱ्या परीक्षांसाठी अत्यंत महत्वाचं कलम असणार आहे. महाधिवक्ता या पदाबद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? पहिलं, महाधिवक्ता हे राज्य कायदे मंडळाचे सदस्य असतात. नंबर 2, महाधिवक्ता हे राज्य कार्यकारी मंडळाचे सदस्य असतात. नंबर 3, महाधिवक्ता हे विधानसभेचे सदस्य असतात. आणि नंबर 4, महाधिवक्ता हे न्यायालयातील महत्वाचे न्यायिक अधिकारी असतात. पहा, महाधिवक्ता यांच्याबद्दल कन्सेप्च्युअल हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, महाधिवक्ता यांचं कलम विचारलंय का? 165 नाही विचारलेलं. त्यांची नियुक्ती कोण करतं? ते राजीनामा कोणाला देतात? त्यांचं कार्य काय? कुठलाही असा प्रश्न नाही. प्रश्न काय विचारलाय बघा, महाधिवक्ता या पदाबद्दल कोणतं विधान योग्य आहे आणि संकल्पना आहेत त्या समजणं महत्वाचं आहे. पहिला पर्याय, महाधिवक्ता हे राज्य कायदे मंडळाचे सदस्य आहेत. कायदे मंडळाचे सदस्य आहेत का? नाहीत. महाधिवक्ता हे राज्य कार्यकारी मंडळाचे सदस्य असतात. महाधिवक्ता हे विधानसभेचे सदस्य असतात का? नाही. महाधिवक्ता हे न्यायालयातील महत्वाचे न्यायिक अधिकारी आहेत का? नाहीत. न्यायालयाचा त्यांचा काही संबंध नाही. बरोबर आहे. राहिला पर्याय क्रमांक 2. काय म्हटलंय बघा, महाधिवक्ता हे राज्य कार्यकारी मंडळाचे सदस्य असतात. हे विधान बरोबर आहे. आणि राज्याच्या कार्यकारी मंडळात कोण आहे? राज्याच्या कार्यकारी मंडळात राज्यपाल, मुख्यमंत्री, त्याचं मंत्रिमंडळ आणि मग येतात ते आहेत महाधिवक्ता. लक्षात आलं का? आणि त्या कार्यकारी मंडळाचा प्रमुख कोण आहे? तो आहे मुख्यमंत्री आणि त्याच्यासोबत काम करणारं मंत्रिमंडळ. ओके, त्यामुळे कार्यकारी मंडळ काय आहे, कायदे मंडळ काय आहे, न्यायमंडळ काय आहे, त्यांचं एकमेकांसोबत असलेला सहसंबंध काय आहे, तो सुद्धा तुम्ही आवर्जून अभ्यासाला पाहिजे. पुढे, तिसऱ्या परिशिष्टातील शपथांच्या नमुन्यामध्ये बदल खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आला? एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. तिसऱ्या परिशिष्टामध्ये काय दिलंय? शपथांचे नमुने दिलेले आहेत. हा प्रश्न एका वेगळ्या अर्थानं विद्यार्थी मित्र हो विचारलेला होता. काय विचारलेलं होतं की खालीलपैकी कोणाच्या शपथांचे नमुने हे तिसऱ्या अनुसूचित नाही आहेत? त्यातलं पहिलं आहे राष्ट्रपती. राष्ट्रपतीसाठी कलम आहे कलम 60, हे लक्षात घ्या. नंबर 2 आहे उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपतीसाठी कलम आहे कलम 69. आणि तिसरा आहे राज्यपाल. राज्यपालांसाठी कलम आहे कलम 159. या तिघांच्या शपथांचे नमुने कलमांमध्ये दिलेले आहेत. उर्वरित सर्वांच्या शपथांचे नमुने दिलेत परिशिष्ट क्रमांक 3. त्यामध्ये एक बदल करण्यात आला. तो बदल झालाय 16वी घटना दुरुस्ती. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवा. उरलेले पर्याय 38वी घटना दुरुस्ती आलेला प्रश्न आहे, 42वी घटना दुरुस्ती याच्यावरही प्रश्न आलेले आहेत, आणि 86वी घटना दुरुस्ती ही तर अत्यंत महत्वाची घटना दुरुस्ती आहे. कारण मूलभूत हक्क, त्यानंतर मार्गदर्शक तत्व आणि त्यानंतर मूलभूत कर्तव्य या तिघांमध्येही बदल करणारी एकमेव घटना दुरुस्ती ही 86वी घटना दुरुस्ती आहे. त्यामुळं हे सुद्धा परीक्षेसाठी महत्वाचं असेल. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे येऊयात.
किचन कॅबिनेट अयोग्य विधान शोधायचं आपल्याला. पुन्हा संकल्पनेवर आधारित प्रश्न. असे प्रश्न आले की शांततेत वाचायचं. पहिलं, किचन कॅबिनेट घटनाबाह्य आहेत. अगदी बरोबर, घटनेमध्ये कुठेही त्यांची तरतूद नाही, त्यामुळे घटनाबाह्य आहेत. मंत्रिमंडळ घटनाबाह्य नाही. अगदी बरोबर. कॅबिनेट समित्या घटनाबाह्य नाहीत. कॅबिनेट समित्या घटनाबाह्य नाहीत असं म्हटले, हेही बरोबर. मंत्रिमंडळाची रचना ही तरतूद घटनेत दिलेली नाही, हेही बरोबर. ओके, त्यामुळे चारही विधानं संकल्पनेच्या अंगाने जर विचारात घेतली तर बरोबर आहेत. किचन कॅबिनेट घटनात्मक आहेत, बरोबर. मंत्रिमंडळ घटनाबाह्य नाही, बरोबर. कॅबिनेट समित्या घटनात्मक नाहीत, बरोबर. मंत्रिमंडळाची रचना ही तरतूद घटनेत दिलेली नाही, हे सुद्धा बरोबर आहे. चारही विधानं बरोबर आहेत. विचारले काय? अयोग्य विधान शोधा. एकही विधान अयोग्य नाही, सर्वच्या सर्व विधानं योग्य आहेत. त्यामुळे असा पर्याय कोणता आहे? यापैकी नाही. पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. संकल्पना किती गंभीरपणे आपल्याला वाचावे लागतील. इथं म्हटले घटनाबाह्य आहे, इथं म्हटले घटनाबाह्य नाही, इथं म्हटले घटनाबाह्य नाही, आहे नाही यामध्ये गोंधळ झाला तर संकल्पना माहिती असूनही तुमचं उत्तर चुकू शकतं. त्यामुळं प्रश्नपत्रिका सोडवत असताना तुम्हाला त्या प्रश्नाचा अर्थ कळालेला आहे का, हे खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. त्यामुळे किमान राज्यघटनेमध्ये वरवर प्रश्न खूप सोपा वाटतो, पण त्याचा आशय खूप वेगळा असतो. आहे नाही यामध्ये बदल केला जातो, लक्षात घ्या. त्यामुळे प्रश्न वाचताना गंभीरपणे वाचा. पुढे, महाधिवक्ता यांचं वेतन खालीलपैकी कोण निश्चित करतात? महाधिवक्ता. महान्यायवादी यांचं वेतन निश्चित करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे, तर महाधिवक्ता यांचं वेतन निश्चित करण्याचा अधिकार आहे राज्यपालांना. कारण महाधिवक्ता यांची नेमणूक राज्यपाल करतात, त्यामुळे त्यांचं वेतन निश्चित करण्याचा अधिकार सुद्धा राज्यपालांना आहे. पर्याय क्रमांक 1 संसद दिले, चूक. दुसरा दिले राष्ट्रपती, चूक. तिसरं दिले राज्य विधिमंडळ, चूक. काय पाहिजे होतं? राज्यपाल. ते दिलेलं नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही हे याचं योग्य उत्तर असेल. पुढे, भाग 3 मध्ये दिलेल्या यादीतील मूलभूत हक्कांच्या क्रमातील 5वे मूलभूत हक्क कोणते? आपल्या भारतीय राज्यघटनेत एकूण 6 मूलभूत हक्कांची यादी दिलेली आहे. ओके, पहिलं कलम 14 ते कलम 18 समानतेचा हक्क आहे. कलम 19 ते कलम 22 मध्ये दिलेला स्वातंत्र्याचा हक्क आहे. कलम 23 आणि 24 मध्ये दिलेला आहे तिसरा जो शोषणाविरुद्धचा हक्क आहे. त्यानंतर कलम 25 ते कलम 28 मध्ये दिलेला चौथा अधिकार आहे, तो आहे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. त्यानंतर कलम 29 आणि 30 अल्पसंख्याकांना दिलेला अधिकार आहे, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. ठीक आहे, संपत्तीचा हक्क कलम 31 रद्द करण्यात आलाय. आणि 6वा मूलभूत हक्क आहे आपला घटनात्मक उपाययोजनेचा हक्क. असे एकूण 6 मूलभूत हक्क दिलेले आहेत. त्यातलं कुठलं विचारलेलं आहे? ते यादीतील 5वे मूलभूत हक्क. 5वे मूलभूत हक्क हे अल्पसंख्याकांसाठी आहे, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. लक्षात येतं? स्वातंत्र्याचा हक्क हा दुसरा आहे, समानतेचा पहिला आहे. दुसरा स्वातंत्र्याचा हक्क, त्यानंतर शोषणाविरुद्धचा हक्क आहे तिसरा, धर्म स्वातंत्र्याचा हक्क आहे चौथा, आणि 5वा आहे सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. 6वा आहे घटनात्मक उपाययोजनेचा हक्क, जो की इथं दिला नाही. आपल्याला निवडायचा आहे पर्याय. पर्याय क्रमांक 3 सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. त्यानंतर पुढे येऊयात. खालीलपैकी कुठल्या भारतीय राष्ट्रपतींनी पॉकेट वेटोचा उपयोग केलेला आहे? मगाशी आपण या प्रश्नाच्या संदर्भात चर्चा केलेली आहे. शुद्ध नकाराधिकाराचा वापर पहिल्यांदा डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी केला आणि त्यानंतर आर व्यंकटरमण या राष्ट्रपतींनी दुसऱ्यांदा शुद्ध नकाराधिकाराचा वापर केला. तो प्रश्न अनेकदा विचारलेला आहे, रिपीट होईल. त्यानंतर पॉकेट वेटो. पॉकेट वेटो या नकाराधिकाराचा पहिला वापर ज्ञानी झैलसिंग या राष्ट्रपतींनी केला होता. पोस्टल बिलच्या वेळेला केला होता आणि राजीव गांधी सरकार होतं त्या काळामध्ये केला होता. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे ज्ञानी झैलसिंग आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 ज्ञानी झैलसिंग. पुढच्या प्रश्नाकडे येतोय आपण. पंतप्रधान आणि मंत्र्यांच्या वेतन व भत्त्यांशी संबंधित तरतूद अनुच्छेद 75च्या कोणत्या उपकलमांमध्ये दिलेलं आहे? पुन्हा आपण 75 मध्ये चालू, कारण हा प्रश्न आणि हे कलम आहेच महत्वाचं. या कलमांवर येणाऱ्या काळात प्रश्न येणार आहेत, उपकलमांवर सुद्धा येणार आहेत. कलम 75(1) मध्ये नियुक्तीची तरतूद आहे. कलम 75(2) मध्ये मर्जी म्हणजे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हे राष्ट्रपतीच्या मर्जीवर अवलंबून असतील हे दिलंय. कलम 75(3) मध्ये दिलंय सामूहिक जबाबदारी म्हणजे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असतील. आणि कलम 75(6) मध्ये आहे वेतन. कलम 75(4) मध्ये शपथ. 5 मध्ये जर 6 महिने ते सभागृहाचे सदस्य नसतील तर ते मंत्री पंतप्रधान बनण्यासाठी
पात्र नाहीत असं कलम 75(5) मध्ये दिलंय. असो, इथं काय विचारलेलं आहे, वेतन आणि भत्त्यांशी संबंधित कलम आहे कलम 75(6). पुढचा प्रश्न, कलम 72 नुसार राष्ट्रपती कोणत्या प्रकारच्या शिक्षा माफ करू शकतात? कलम 72 मध्ये क्षमादानाची तरतूद दिलेली आहे. तसं राज्यपालांना कलम 161 मध्ये क्षमादानाची तरतूद आहे. ओके, इथं देताना प्रश्न त्यांनी क्लिअर केलाय. राष्ट्रपती पहिलं फक्त मृत्यूदंडाच्या शिक्षा, नंबर 2 कोणत्याही प्रकारच्या शिक्षा, नंबर 3 केवळ केंद्र शासनाच्या कायद्यांखालील शिक्षा, नंबर 4 फक्त सैन्य न्यायालयांच्या शिक्षा. राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या संदर्भात राज्यपालांच्या क्षमादानाबाबत काही मर्यादा आहेत का? आहेत. ओके, म्हणजे जर मृत्यूदंडाची शिक्षा दिली असेल सुप्रीम कोर्टाने तर त्याबाबत राज्यपाल निर्णय घेत नाहीत, राष्ट्रपती निर्णय घेतात. नंबर 2 लष्करी कायद्याविरोधात जर एखाद्याला शिक्षा झाली असेल तर त्याबाबत राज्यपाल निर्णय घेत नाहीत, तोही निर्णय घेण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना दिलेला आहे. म्हणजे राज्यपालांच्या क्षमादानाच्या बाबतीत मर्यादा आहेत, पण ही मर्यादा राष्ट्रपतींच्या क्षमादानाला लागू नाही. त्यामुळे राष्ट्रपती सर्व प्रकारच्या शिक्षा माफ करू शकतात कलम 72 अंतर्गत. ओके, क्षमादानाबद्दल जर कधी प्रश्न आला तर डिटेल बोलू. आता फक्त या संदर्भातला प्रश्न आहे, त्यामुळे याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोणत्याही प्रकारच्या शिक्षा याबद्दल क्षमादान राष्ट्रपती वापरू शकतात. खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानांचा कालावधी चुकीचा दिलेला आहे? हा महत्वाचा प्रश्न आहे. मी मगाशी तुम्हाला मुख्यमंत्र्यांचं सांगतच होतो की पंतप्रधानांचा कालावधी विचारला जातो, तुम्हाला मुख्यमंत्र्यांचाही कालावधी करावा लागेल. इथं पहा, VP सिंग यांचा कालावधी दिला 1989-90, जो की बरोबर आहे. नंबर 2 HD देवेगौडा 1996-97, PV नरसिंहराव यांचं 91 ते 96 या दरम्यानचं सरकार 5 वर्षाचं झाल्यानंतर HD देवेगौडा हे देशाचे पंतप्रधान झाले. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी 97-98, म्हणजे HD देवेगौडा यांच्यानंतर अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते असं इथं म्हटलंय. हे चुकीचं आहे. का? कारण इंद्र कुमार गुजराल हे पंतप्रधान पदावरती होते 97-98 मध्ये, आणि अटल बिहारी वाजपेयी कधी होते तर हे 98 ते 99 आणि त्यानंतर 99 ते 2004 असं 5 वर्षाचं पंतप्रधान पद त्यांना मिळालं होतं. आणि त्यानंतर चौधरी चरण सिंग 79-80 हे सुद्धा बरोबर आहे. HD देवेगौडा बरोबर आहे, VP सिंग बरोबर आहे. चुकलेला पर्याय आहे अटल बिहारी वाजपेयींचा, कारण त्यांच्यासाठी 98, 99, 99, 2004 पर्यंत 5 वर्ष ते पंतप्रधान पदावरती राहिलेले आहेत. तर हा प्रश्न जर आपण पाहिला तर आपल्याला लक्षात येईल की आपल्याला पंतप्रधान यांचा कालावधी सुद्धा लक्षात ठेवायचा आहे, शिवाय त्यांचा क्रम सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. आणि विद्यार्थी मित्र हो, हा अभ्यास जो आहे हा अभ्यास असाच सातत्यानं आपल्याला करावा लागतो. काही काही वेळेला काय होतं, आपण बऱ्याचदा वाचतो आणि विसरून जातो. म्हणजे विस्मरण हे आपल्या अभ्यासासोबतच असतं. आपल्या मानसशास्त्रानुसार 21व्या दिवशी आपण बऱ्याच गोष्टी विसरत असतो. जर आपण आज काहीतरी वाचलंय तर 21 दिवसानंतर आपण विस्मरण होतं त्या सगळ्या गोष्टींचं. त्यामुळे आपल्याला वारंवार त्या गोष्टी रिवाइज करायच्या. त्यासाठी शॉर्ट नोट्स तुम्ही बनवा, त्या वारंवार वाचा. ज्या गोष्टी पाठ केलेल्या आहेत त्या कल्पनेमध्ये बांधून ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण ही स्पर्धा परीक्षा आहे, ही केवळ परीक्षा नाही. आणि या स्पर्धा परीक्षेमध्ये जर आपल्याला स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असेल तर या क्षेत्राचे रूल आपण फॉलो केले पाहिजेत. आणि या क्षेत्रातला सगळ्यात महत्वाचा रूल कुठला असेल तर तो आहे, केवळ अभ्यास करून यश मिळणार नाही, तर अभ्यासाच्या जोडीला आवश्यक आहे सराव, सराव आणि फक्त सराव. आणि त्यामुळे श्रद्धा इन्स्टिट्यूट दर आठवड्याला आपल्या या श्रद्धा इन्स्टिट्यूटमध्ये अशा पद्धतीचे टेस्ट घेते. अनेक मुलं आमच्याशी संपर्क करतायत, तर बाहेरच्याही मुलांना आम्ही ही टेस्ट म्हणजे इथं येऊन ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा तुम्ही ही टेस्ट देऊ शकता. याबद्दल तुम्ही आमच्या श्रद्धा इन्स्टिट्यूटच्या नंबरवरती कॉल करा किंवा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम हे जे 2 आमची संपर्क माध्यम आहेत त्याला तुम्ही जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला अधिक माहिती मिळत राहील. पण मी पुन्हा त्याच मुद्द्यावरती येतो, केवळ अभ्यास करून यश मिळणार नाही, अभ्यासाच्या सोबत तुम्हाला सराव सुद्धा करावा लागेल. अनेक प्रश्न सोडवावे लागतील, ते प्रश्न परीक्षा भिमुख हवेत हे सुद्धा कंसामध्ये लक्षात ठेवावं लागेल. त्यासाठी MPSCने आतापर्यंत विचारलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि आमच्या या वेगवेगळ्या टेस्ट मध्ये येणारे क्वेश्चन यांची जर तयारी तुमची छान झाली तर यश हे नक्कीच येणार आहे. श्रद्धा इन्स्टिट्यूट अशा पद्धतीचे 100 टेस्ट हे दर आठवड्याला एक या पद्धतीने घेणार आहे. जर या लेक्चर सिरीज मध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करून तुमच्या अभ्यासाचा दर्जा अधिक वाढवू शकता. धन्यवाद.